महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकीय, सामाजिक, क्रीडा, मनोरंजन आणि बरंच काही। तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज, आवाज सर्वसामान्य जनतेचा। कर्तव्यात कसूर केल्याने नगर तालुक्यातील विळद येथील ग्रामसेवक निलंबित। दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हा परिषद अहमदनगर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाने अविनाश नामदेव वाकडे, ग्रामसेवक, ग्रामपंचायत टिळक, तालुका नगर येथे कार्यरत असताना दैनंदिन कार्यालयीन कामे हलगर्जीपणा करून कर्तव्यात कसूर करून महाराष्ट्र जिल्हा परिषद वर्तणूक नियम 1967 चे नियम 3 चा भंग केल्याने अविनाश नामदेव वाकडे, ग्रामसेवक, ग्रामपंचायत विळद यांना दिनांक 16 ऑगस्ट 2024 पासून जिल्हा परिषदेच्या सेवेतून सेवा निलंबित करण्यात आले आहे, असे सदर आदेशात म्हटले आहे। तसेच निलंबित ग्रामसेवक यांना निलंबन कालावधीमध्ये पंचायत समिती राहुरी येथे हजर होण्यासाठी 16 ऑगस्ट 2024 रोजी कार्यालयीन वेळेनंतर कार्यमुक्त करण्यात येत आहे। तसेच अविनाश नामदेव वाकडे, ग्रामसेवक वेळेत या मूळ सजीच्या ठिकाणी अतिरिक्त कार्यभार शिंगवे नाईक येथे सेवेत असलेले संदीप खंडेराव शेटे, ग्रामसेवक यांच्याकडे तात्काळ सोपवण्यात यावा, असा आदेशात उल्लेख करण्यात आलाय। या कारवाईमुळे नगर तालुक्यातील ग्रामसेवक मंडळीत खळबळ उडाली असल्याचे पाहायला मिळते। ग्रामपंचायत हाच खरा लोकशाहीचा पाया आहे, असे आपण एकीकडे अभिमानाने म्हणतो, परंतु ग्रामसेवक मंडळी जर आपले कर्तव्य नित्यनेमाने जर पार पाडत नसतील तर ग्रामपंचायत हाच खरा लोकशाहीचा पाया आहे असं कसं होऊ शकतं, हा देखील प्रश्न या निमित्ताने नगर तालुक्यातील ग्रामस्थांना पडला आहे। सदरच्या कार्यवाहीमुळे जिल्हा परिषद प्रशासनाचे स्वागत नगर तालुक्यातील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे। आता तरी नगर तालुक्यातील इतर सर्व ग्रामसेवक मंडळी आपले कर्तव्य नियमितपणे पार पाडतील का आणि आपल्याला नेमून दिलेल्या कार्यालयाच्या मुख्यालयात राहतील का, हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। यासाठी शिवगर्जना न्यूज टीमने संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला असता तांत्रिक अडचणीमुळे संपर्क होऊ शकला नाही। प्रतिनिधी सचिन जाधव, शिवगर्जना न्यूज, अहमदनगर। ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका। धन्यवाद।